हे गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग अगेन. तर आज मी व्लॉग शूट करते. ते थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की काय व्लॉग आहे ते. बट ॲक्च्युली व्लॉग जो मी आता शूट करणार होते त्याचं रिझन वेगळंच होतं. मी जो शूट करणार होते ते डेली रुटीन मी बाबूसोबत कसंच घालवते रोज, त्या रिगार्डिंग मी शूट करणार होते. पण झालं असं की जस्ट त्याला मी सगळं फिडिंग केलं, त्याला त्याचं जे लंच आहे ते भरवलं आणि त्याच्यानंतर मी सहजच अशी बसले. तर त्याच्यानंतरला झालं असं की त्याने ना अचानक पलटी मारली, ते पण स्वतःहून. येस, स्वतःहून. कारण की माझा बाबू आता 6 मंथ प्लस आहे. तर अजून तरी त्याने पलटी मारली नव्हती स्वतःहून. आम्ही त्याला ना असं एकावरती करायचं आणि त्याला ना असं उपडं करायचं, तेव्हा तो दोन्ही हातांवरती जोर देऊन मान उचलायचा. पण आता असं झालं की तो स्वतःच एका अंगावरती झाला आणि त्याने ना स्वतःच पलटी मारली. आणि ही जी तो जो मुवमेंट होता ना, म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत की माझ्यासाठी काय होता ते. लिटरली माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्या क्षणाला. आता पण बोलताना मला खूप भरून येतंय. कारण की मी इंस्टाग्रामवरती असे रील्स बघायचे की 4 मंथ नंतरच जे बेबीज आहेत ते पलटी मारायला स्टार्ट करतात. भरपूर जण मला असे बोलायचे की म्हणजे आता 6 मंथचा झाला आहे तर अजून पलटी मारत नाही, त्याने मारली पाहिजे. किंवा मी अशी रील्स जे बघायचे ना, तर त्याच्यामध्ये पण 4 मंथ आणि 3rd मंथचे जे बेबीज आहेत ते पलटी मारायचे. तर मला असं व्हायचं की म्हणजे माझा बाळ आता 6 मंथ झाले तर तो कधी स्वतःहून पलटी मारणार. तर फायनली मी त्या मोमेंटची खूप वाट बघितली आहे. म्हणजे तो स्वतःहून काही गोष्टी करेल त्याची खूप म्हणजे खूप वाट बघितली आहे मी. आणि ते जे रील्स होते ते बघणं सुद्धा मी बंद केलं, कारण की ते बघून ना मला म्हणजे असं खूप स्ट्रेस यायचा. सो त्याच्यामुळे ते मी बघणं बंद केलं. मी डॉक्टरशी कन्सिडर केलं की माझं बाळ कधी पलटी मारेल. तर त्यांनी मला सांगितलं की हे नॉर्मल आहे, काही स्ट्रेस घेण्यासारखं नाही आहे. नॉर्मली बाळ जे आहे ना ते 6 महिन्यापर्यंत, 6 ते 7 महिन्यापर्यंत पलटी मारतं. काय बाळांचं जी ग्रोथ आहे, त्यांची जी ॲक्टिव्ह होण्याची पद्धत आहे त्याला थोडा वेळ लागतो. सो मी पेशन्स ठेवले आणि जी मी वाट बघितली त्याचं फळ मला इतकं अनएक्सपेक्टेडली भेटलं आहे की मी एक्सप्लेनच नाही करू शकत आहे. मला इतका जास्त आनंद झाला आहे की म्हणजे मी शब्दात पण नाही सांगू शकत आहे. मी लगेच सागरला फोन करून सांगितलं आणि मी रडत पण होते जेव्हा मी त्याला फोन केला होता. तो तिथून घाबरला की काय झालं म्हणून, का रडतेस. तर मी त्याला रडत सांगत होते की बाबूने फर्स्ट टाइम पलटी मारली. कारण की आम्ही दोघंच घरामध्ये आहोत, तर ऑब्व्हियसली त्याला तिथे भीती वाटणारच की नक्की काय झालं ते. है ना सोनू? ये आता, ये लवकर ये सोनू, मम्मा वाट बघते. हा, ये. हा, गुड 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 गुड. ये माझ्या सोनूने पलटी मारली. आठ रे, माझ्या सोनूने पलटी मारली का ग? माझ्या पिल्लूने पलटी मारली. अवीर ठेवायचं सोनू. हा, छान. अवीर, मम्मा कुठे? मम्मा कुठे? सोनू, पिल्लू हास. ए सोनू हास. आठ रे. ओय गो. एवढी मोठी मान, एवढी वरती मान एवढी वरती मान सोनू. सोनू एवढी मोठी मान. ओ सोनू, पिलू. अगं माझं सोनू पलटी मारतो, इतका वेळ उभं राहिलं. अय्या सोनू. तर आता हा, व्हायचं. यू कॅन डू इट सोनू. हो, सरळ. हो, व्हायचं. होणार. माझं अवीर होणार. सोनू, पिल्लू. आठ रे माझी सोनू. गाईस, तुम्ही बघितलं, मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं होतं. फायनली त्याने पलटी मारली. मी इतकी खुश आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. सो येस, तर सागरला पण दाखवणार आहे मी. व्हिडिओ हा रेकॉर्ड करून पाठवणार आहे. पण तो जसं जेव्हा समोरून बघेल ना तेव्हा त्याला खूप जास्त आनंद होईल, जसा मला झाला होता. सो येस, फायनली बाकी बाळांसारखं माझ्या बाळानेही पलटी मारायला तो शिकलाय. थोडं लेट मारली आहे, पण ॲज पर डॉक्टर बरोबर मारलेली आहे. तर मी खूप खुश आहे. बघा, अजून पण त्याचं चालू आहे. तिकडे सोप आहे, त्याच्यामुळे त्याला जमत नाहीये. आता मला असं वाटतंय आता हेच सुरू राहणार आहे दिवसभर. सोनू थांब.
हा इकडे मम्मा इथे घेते तुला. ये राजा. तिकडे बघ मम्मा पण ब्लॉग शूट करते तुझा. चल मम्मा पण ब्लॉग शूट करते. पिल्लू मम्मा काय शूट करते, ब्लॉग शूट करते. तर गाईस तुम्ही बघितलं माझ्या पिल्लूने कशी पलटी मारली ते. तर आता हा त्याचा झोपायचा टायमिंग आहे. ते बघा त्याचं खँग सुरू झालेलं आहे. तर आता मी त्याला झोपवते. ह्या टायमाला मी त्याला आहे ना बांधून झोपवते बाळूत्याने, कारण की गार लागते भरपूर आणि बांधून ठेवलेले आहे ना थोडी अंगाला ऊब पण भेटते आणि बाळ छानसुद्धा झोपतं. त्याच्यामुळे ह्या टायमाला मी त्याला दुपारची बांधून ठेवते. तर चला मग आपण त्याला आता बांधून घेऊया आणि मग त्याला पाळण्यामध्ये झोपूया. चला. तर गाईस बाबूला इथे आता झोपून दिलेला आहे व्यवस्थित बांधून, त्याच्या अंगावरती चादर टाकून. तर आता आपण व्यवस्थित लावून त्याला झोपादून झोपून घेऊया. तर गाईस बाबू इथे आता झोपून गेलेला आहे शांतपणे. तर आपण कर्टन अशी लावून घेऊया. घरामध्ये एवढा सगळा पसारा पडला आहे. टेबलवरती पण त्याचे कपडे आहेत, गादी पण आपण व्यवस्थित लावून घेऊया. तर आता सगळं एक एक करून मी पसारा उचलून घेते. झोप काढून घेते. 1 तासामध्ये तो उठेलच. आता 5 वाजले, 6-6:30 वाजता तो उठेल. तर मग तो उठल्यानंतर पण त्याचं आपल्याला इव्हिनिंगचं त्याला जे त्याचं इव्हिनिंगचं ॲपलची प्युरी आहे ती मी त्याला देईल सगळं करून. ते पण मी तुम्हाला दाखवेन. सो आता तो झोपला तर मी पण झोपून घेते. तर आता आपण भेटूया तो उठल्यानंतरला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. A few moments later. Do ba 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 do do ba do 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 a boo ba do ba do boo ba. तर गाई सागर पण घरी आलेला आहे आणि तो पण खूप एक्सायटेड आहे बाबूला पलटी मारताना बघण्यासाठी. तर इथे सध्या दोघं खेळत आहे. बाबू पण त्याच्यासोबत खेळत आहे. हो पलटी मारून दाखव मला. मला नाही दाखवलं, मम्माला दाखवतो. दादाला कोण दाखवणार? नंतर खेळ कोणासोबत मला दाखवा दे लवकर. दाखव मला. हे काय हे नाही करायला सांगितलं वीर. अभि हे काय होतं? लवकर सांग, हे काय होतं? काय होतं हे? बघू जा लवकर तिकडे. बब्बो लवकर जा तिकडे तू. पिल्लू ए सनू पलटी मार राजा. अवीर लवकर लवकर ए नानू जा 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 जा. नाही जाणार. ऐकणार ना तू. ऐकलं जा जा जा. जा. ये सनू ये. असं काय म्हणलं तुला? असं म्हणलं तू. हे काय? काय चाहतोस? या या ये भगवान क्या जुल्म है. असं असं कोण करत? आला 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 आला. आता नाही होते. आता ते होती. अरे या पूर्ण या लवकर या.
अरे जा 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 लवकर जा. सॉरी मी बोलून बरं. डिझाईन बघायला येतो आम्ही. अय्या बब्बू बब्बू उद्या झाला. बब्बू बब्बूनी आज पलटी मारली फायनली. एवढ्या दिवस तो ट्राय करत होता बट खूप बरं वाटलं आज त्याला असं बघून. तू तर दुपारपासून तेच बघतेस ना. दुपारपासून दादा तेच सुरू आहे, पलटी मारणं पलटी मारणं. नवीन नवीन दिसतंय ना ते तेच करणार. मग म्हणून मी खालती नेहमी आमची चटई चादर त्याच्यावर त्याची गोदडी असते, पण आज मी गादी हतरली कारण की डोकं वगैरे आपटे, नाक वगैरे म्हणजे आपटतच होता तो त्याच्यासाठी. तर फायनली सागरने पण बघितलं त्याने कशी पलटी मारली ते. सो आमच्या दोघांसाठी पण त्याची ही जी फर्स्ट स्टेप होती ती खरंच खूप म्हणजे काय बोलतात त्याला मेमोरेबल राहील आमच्यासाठी, कारण की तो आहे ना मारतच नव्हता पलटी. आम्ही ना त्याला असं एका अंगावर करून थोडंसं असं उपडा पाडायचो, मग तेव्हा तो व्हायचा. पण आज टक्क तो स्वतःहूनच झाला काहीही न करता. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते, पण एंड करण्याच्या आधी ज्या न्यू मॉमीज आहेत त्यांना माझ्याकडून एक छोटं सजेशन आहे. तर तुमचं पण बाळ काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी थोडा वेळ घेत असेल किंवा कुठली पण गोष्ट करण्यासाठी तो लगेच ॲक्टिव्ह होत नसेल तर काय बोलतात त्याला डिमोटिवेट होऊ नका, स्ट्रेसमध्ये जाऊ नका जसं मी स्ट्रेस घेतला होता. तर थोडे पेशन्स ठेवा, तुमचा बाळ सुद्धा नक्कीच ॲक्टिव्ह होईल.